राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झालाय। सर्वोच्च न्यायालयानं निवडणुकांना स्थगिती द्यायला नकार दिलाय आणि त्यामुळे आता नगर परिषद नगरपंचायत निवडणुका या नियोजित वेळेमध्येच होणार आहे। मात्र यावेळी 50% आरक्षणाची मर्यादा पाळण्याच्या सूचना कोर्टानं दिलेल्या आहेत। दरम्यान ज्या ठिकाणी आरक्षण मर्यादेचं उल्लंघन झालंय तिथला निर्णय हा अंतिम निकालाच्या अधीन असेल असंही कोर्टानं स्पष्ट केलंय। सोबतच आता मनपा आणि झेडपी निवडणुका सुद्धा घेता येणार आहे, फक्त त्यामध्ये निवडणूक आयोगाला आरक्षणाची मर्यादा पाळावी लागणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आज सब्जेक्ट टू आउटकम ऑफ पिटिशन असं कोर्टानं त्या ठिकाणी सांगितल्यामुळं भविष्यात यांच्या पदाला धोका आजही कायम आहे। हाच पॉईंट आहे महत्त्वाचा सर। तुम्ही ज्या ह्याच्यासाठी आलेले की पद हा धोक्यात जाऊ शकतो, मात्र आत्ताही धोक्यात जाऊ शकतो, कारण की 2 आणि 3ला ज्या निवडणुका हे होणार आहेत त्यांचे पद आत्ता पण धोक्यात आहेत, जे ओबीसी बांधव आहेत। हा तेच मी सांगतो ना की नगरपालिका आणि नगरपंचायती म्हणजे 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायती ह्या निवडणुकांमध्ये जेवढी ओबीसी निवडणूक लढवत आहेत त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आजही कायम आहे। कारण कोर्टानं आज परत रिपीट केला तो की सब्जेक्ट टू आउटकम ऑफ दिस पिटिशन असा जो आपण 6/5चा ऑर्डर केला होता त्या ऑर्डरनुसारच ह्या निवडणुका ऑनगोईंग प्रोसेसमध्ये राहतील। जो निकाल येईल बाठिया कमिशनच्या वैधतेवर सुद्धा आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। उद्या जर बाठिया कमिशनचा रिपोर्टच जर कॅन्सल झाला, त्याच्या याला जर काही अडचण असली तर उद्या निश्चितपणानं या बाठिया कमिशनच्या ट्रिपल टेस्टमुळं आरक्षण मिळालं ते आरक्षणसुद्धा संपण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि उद्या आरक्षण संपलं तर यांची पदं जाणार आहेत, अशी परिस्थिती आहे। तर तुम्ही एक न्यायासाठी इथे आलात, मात्र ते न्याय मिळालं की नाही अजून प्रश्नचिन्ह आहे। आणि तसंच तुमचा एक जो लढाई आहे ओबीसी बांधवांसाठी तेही कुठे ना कुठे एक दिसून येत आहे। तुम्ही सांगितलेलं की लास्ट टाइम ज्या प्रकाराने पद रिक्त झालेले त्याचं आणि तुमचं काय कनेक्शन होतं, तुम्ही असं काय एक महत्त्व त्याचं समजून घेतलं ज्याच्यासाठी आज तुम्ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले? कारण कसं आहे, मला नाटकीपणा येत नाही, मी अतिशय प्रॅक्टिकल वागणारा माणूस आहे। आणि त्यावेळेस मला ते दिसलं की त्यावेळेसचे जे पदं गेले होते ते माझ्या याचिकेनंतर गेले होते आणि तीच परिस्थिती आज आहे। आता मला जर दिसते की 4200 लोक एखाद्या ह्याच्यात अडचणीत आहेत, उद्या त्यांच्यावर गोटा पडणार आहे, उद्या त्यांची जीव जाणार आहेत, तर ते माझं काम आहे ना त्या ठिकाणी की त्यांच्यावर अडचण येऊ नये। त्यांचं 5 वर्षाचं पद हे त्यांना व्यवस्थितपणानं त्या ठिकाणी लोकप्रतिनिधित्व कायम ठेवून काम करता आलं पाहिजे। अनेक वर्ष लोक ह्या सगळ्या गोष्टीसाठी झगडतात, आयुष्य घालतात आणि त्याच्यामध्ये एखाद्या वेळेला एखाद्या लोकप्रतिनिधीला संधी मिळते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, मग त्या व्यक्तीला जर का उद्या त्याच्या पदाला मुकावं लागलं तर ती खूप मोठी अडचण त्यांच्यावर येते। तर हे होऊ नये ह्याच्यासाठी आम्ही खटाटोप केला होता। याच्यात मला 50% यश मिळालं। जिल्हा परिषद महानगरपालिकेमध्ये हा विषय नाही, परंतु नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये हा विषय कायम राहिलेला आहे। त्या ठिकाणी त्यांच्या पदाला आजही धोका आहे। पण पुढे आता काय अपेक्षित आहे, कारण की बाकीच्या ज्या निवडणुका अजून जाहीर झाल्या नाहीत, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका, त्यात मग आता तुम्हाला न्याय मिळेल का, काय अपेक्षित आहे? कारण की इथे तर टांगती तलवार जी आहे पुढेच कायम राहते, आता पुढचं काय? नाही, त्याच्यामध्ये क्लिअर झालं, त्यांनी क्लिअर सांगितलं की ज्या ठिकाणी 50%ची मर्यादा ओलांडल्या गेलेली आहे त्या थांबवा, त्या ठिकाणी तुम्ही नियमाचं उल्लंघन करू नका, ज्या ठिकाणी सगळ्या प्रक्रिया ज्या ठिकाणी काही अडचण नाही त्या ठिकाणी तुम्ही निवडणुका घ्या, म्हणजे तिथे काही अडचणीचा विषय नाही आहे। पण ह्या नगरपालिका नगरपंचायतमध्ये मात्र अडचण आजही आहे आणि पुढचे 5 वर्षसुद्धा निवडून आल्यानंतर त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार राहणार आहे। तुम्ही पुढे काय अजून करणार आहे की 21 जानेवारीपर्यंत वाट बघणार? नाही, आता ह्याच्यामध्ये कारण 2 दिवसात मतदान आहे आणि ही निवडणूक प्रक्रिया संपणार आहे। निवडणूक प्रक्रिया एकदा झाल्याच्या नंतर राहणार काय त्यांच्या डोक्यावर, त्या दिवसपासून टांगती तलवार चालू होणार आहे आणि आजच ती परिस्थिती आहे। अशा परिस्थितीमध्ये पुढं काय करू शकणार आहे त्यांच्या याला, त्यांचे जे पद आहेत ते कायम राहण्यासाठी पुढच्या तारखेला आम्ही कोर्टाला विनंती करू की जी तुम्ही सब्जेक्ट टू आउटकम ऑफ ठेवलेलं आहे तर ते सब्जेक्ट टू आउटकम ऑफ काढून टाका। त्यांच्या डोक्यावरची टांगती तलवार जर काढता येत असेल तर काढा, ही एक परत विनंती करून बघू। त्याच्यानंतर शेवटी कोर्ट आहे, कोर्टाचा जो काही आदेश आहे तो तर आपल्याला मानावाच लागतो, त्याच्यात आपल्याला काही करता येत नाही।
नक्कीच, म्हणजे 57 सीट्स जे आहेत, 57 जे कॅन्डिडेट्स आहेत ज्यांच्यावरती ती तलवार अजून कायम आहे, त्याला घेऊन अजून एकदा कोर्टाला काय ना काय एक रिक्वेस्ट केली जाऊ शकते असं याचिकाकर्ता विकास गवळी यांचं सांगणं आहे. दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट कमल कांत बरोबर मी उर्वशी कोना, झी मीडियासाठी. ऐसे ही रहना, एक ही मिनिट. तर आपण सुप्रीम कोर्टामध्ये काय झालेलं आहे ते पाहतोय. ओबीसीच्या लोकसंख्येमुळे 50% मर्यादेपेक्षा जास्त आरक्षण अपुरं आहे का असं कोर्टानं विचारलं. त्यावर वकील म्हणाले, आमचा मांढी आयोगाच्या अहवालावरच आक्षेप आहे. या निर्णयाचं स्वागत करतो. त्याचं कारण असं आहे की लोकल बॉडीजमध्ये ओबीसींच्या सहभागाशिवाय जो निवडणुका घेण्याचा किंवा याच्या पाठीमागेही ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका झाल्या. खरं तर ओबीसींचं प्रतिनिधित्व या न्यायालयाच्या निर्णयानं सस्टेन होणार आहे. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तुम्ही अशी मागणी केली होती निवडणुकाच रद्द करा. हे बघा, जर बांटिया समितीच्या तुटपुंजा माहितीच्या शिफारशीच्या आधारे जर इथं आरक्षण दिलं जाणार असेल तर त्याला आम्ही विरोध केलेला होता. त्यामुळं ज्यावेळी लार्जर बेंच यावर विचार करेल त्यावेळी इथला इम्पेरिकल डेटा पहिल्यांदा शासनाला गोळा करायला लावावा आणि मग यावर सुनावणी व्हावी अशी आमची परत विनंती राहील. धन्यवाद. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयानुसार जरी थोडासा दिलासा आजच्या निवडणुकीला दिला असला तरी न्यायालयाने जे मत नोंदवलं आहे त्यानुसार या सर्व निवडणुकांचं भवितव्य हे कोर्टाच्या निर्णयावर आधारित राहील. कारण कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही निवडणुका घ्या, पण कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून घ्या. म्हणजेच टांगती तलवार ओबीसीच्या लोकांवर या निर्णयाने आता आम्हाला दिसते आहे. हे सरकार ओबीसी म्हणून आरक्षण 27% दिलं म्हणून पाठ थोपटत होतं. आज मात्र टांगती तलवार या आमच्या सगळ्या ओबीसीच्या जागावर आणि ओबीसी बांधवावर ठेवलेली आहे. जिल्हा परिषदा पंचायत समितीच्या निवडणुका सुद्धा महानगरपालिकेच्या निवडणुका प्रोसेस सुरू करायला सांगितली, पण ते सांगताना 50%च आरक्षण त्याच ठिकाणी सुरू करा अशा प्रकारचं मत नोंदवलं. म्हणजे याचाच अर्थ असा की महाराष्ट्रातील 34 जिल्हा परिषदापैकी 12च जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ शकतील किंवा त्याचे प्रोसेस सुरू होऊ शकतील. कारण इतर जिल्हा परिषदामध्ये ते आरक्षण 50%च्या वर गेलेलं आहे. म्हणजे सगळा गोडबंगाल या सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे, चुकीच्या धोरणामुळे आणि न्यायालयाच्या चुकीच्या इंटरप्रिटेशनमुळे मला वाटतं हे सगळं जे काही चाललंय ते ओबीसीला मूर्ख बनवण्याचा गोरखधंदा हे सरकार करत आहे. आणि आजही या निवडणुका नगर परिषदेच्या होतील, नगरपंचायतच्या होतील, परंतु कोर्टाच्या पुढील निर्णयाच्या अधीन राहून होतील असं जर कोर्टाचं मत असेल तर टांगती तलवारच आमच्या ओबीसी बांधवांच्या जागेवर आहे हा त्याचा स्पष्ट अर्थ होतो आहे. आणि पुढील निवडणुका 50%च्या मर्यादेच्या आत राहून घ्यायच्या असतील. सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी ही डेडलाईन टाकून दिलेली आहे आणि 31 जानेवारीच्या पूर्वी ह्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपवायच्या आहेत आणि त्याच्यामुळे ते थांबवू शकत नाही. राज्य निवडणूक आयोग सुद्धा थांबवू शकत नाही. कारण उद्या सर्वोच्च न्यायालय म्हणणार की आम्ही थोडी थांबवले होते, आम्ही स्टे दिलेला नव्हता आणि म्हणून राज्य निवडणूक आयोग या निवडणुका थांबवणार नाही. 27% आरक्षणासह 31 जानेवारीच्या पूर्वी या सर्व निवडणुका घेतील आणि सर्व स्तरावरच्या निवडणुका 27% आरक्षणासहित होणार असल्यामुळे पुढे सर्वोच्च न्यायालयापुढे सुद्धा हा फार मोठा पेच निर्माण होणार आहे की एवढ्या निवडणुका रद्द करून किंवा पुढे ढकलून किंवा रद्द करून आपण समाजाचं नुकसान करू शकत नाही. आणि मी जसं बोललो यापूर्वी सुद्धा की जेव्हा इंदिरा साहनीचा निकाल 1993 मध्ये आला, 92 मध्ये, तेव्हा शिक्षण आणि नोकरी या दोनच क्षेत्रामध्ये 50%च्या मर्यादेच्या आत ओबीसी समाजाला आरक्षण द्या अशा प्रकारची तरतूद त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये होती. आणि 1994 मध्ये ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 27% राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बिल पारित करून घेण्यात आला. त्या
सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय नेमका आलेला आहे हे वाचून घेऊन आपण मग त्याच्यावर मत व्यक्त केलं तर बरं होईल. पण सुप्रीम कोर्टाचा निर्णयाचा आदर राखणं आहे आमचं काम. चांगली गोष्ट आहे की निवडणुका होत आहेत. नाही तर निवडणुका होणार निवडणुका नाही होणार या संदर्भातली जी टांगती तलवार सगळ्याच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर होती. आता ती थोड्याफार प्रमाणात कमी झालेली आहे. निश्चितपणे शेवट जो काय निर्णय कोर्ट देईल त्याच्या अधीन राहूनच या गोष्टी होणार आहेत. पण निदान निवडणुका जिथे 50% आरक्षण क्रॉस नाही केलं आहे त्यांच्यावर जी टांगती तलवार होती ती निदान दूर झाली. त्याबद्दल निश्चितपणे एक राजकीय कार्यकर्ता म्हणून आणि एक लोकशाही समर्थक म्हणून मला आनंद वाटतो की निवडणुका होणार आहेत. इलेक्शन कमिशनने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की 336 पंचायत समिती, 32 जिल्हा परिषदा आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशन 29 याच्या पण निवडणुका प्रलंबित आहेत. त्याचा कार्यक्रम चालू नाही झालेला. या संदर्भामध्ये कोर्टाने स्पष्ट संकेत दिलेत, आदेश दिलेत की या पण निवडणुका घेण्यात याव्या. या सर्व निवडणुका 50%ची मर्यादा राखून घेतल्या जाव्या असे निर्देश इलेक्शन कमिशनला आज मान्य कोर्टाने दिलेत. म्हणजे ज्या प्रलंबित आहेत महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या, त्या पण निवडणुकांचा मार्ग आता मोकळा आहे. फक्त अट एक सांगितली की 50%ची मर्यादा ओलांडली नाही पाहिजे. 31 जानेवारी 2026 पर्यंत त्या निवडणुका पूर्ण करायच्या होत्या, त्याचं काय होणार आहे? आता ती मर्यादा जर राज्य निवडणूक आयोगाला जर समजा त्यामध्ये काही अडचण असेल तर त्यांना सर्वोच्च न्यायालयात अर्ज सादर करावा लागेल. पण आजची जी परिस्थिती पाहता त्वरित निवडणुका नोटिफाय करायला सर्वोच्च न्यायालयाने सांगितले असल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाला आता कुठलाही पर्याय राहणार नाही. तर निवडणुका नियोजित वेळेतच होतील असं कोर्टानं सांगितलेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. कोर्टामध्ये नेमकं काय झालेलं आहे आपण एकदा पाहूयात ग्राफिक्स मधून. 40+ जागा जिथे कमाल मर्यादा ओलांडलेली आहे त्या खटल्याच्या निकालाच्या अधीन असेल. इतर जागांवर एकतर आम्ही निवडणूक घेण्यापासून रोखू किंवा 50% कमाल मर्यादा लागू करू. सुनावणीवेळी कोर्टानं ही स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे. ओबीसीच्या लोकसंख्येमुळे 50% मर्यादेपेक्षा जास्त आरक्षण अपुरा आहे का असं कोर्टानं विचारलं. आमचा बांधी आयोगाच्या अहवालावरच आक्षेप असल्याचं याचिकाकर्त्यांचे वकील म्हणालेले आहेत. 2 डिसेंबरला निवडणूक होत असून केवळ 57 ठिकाणी आरक्षण मर्यादा ओलांडली असं कोर्ट म्हणालं. मर्यादा ओलांडलेल्या ठिकाणी हा निकाल निर्णयाला बांधील असेल असं कोर्टानं म्हटलंय. नगरपंचायत नगर परिषद निवडणुका ठरलेल्या वेळेतच होतील असंही कोर्टानं स्पष्ट केलंय. मनपा आणि झेडपी निवडणूक कार्यक्रम अंतिम निर्णयाला बांधील असेल असंही कोर्टानं म्हटलेलं आहे.